कट कारस्थानामुळे नाही, तेजी मंदीमुळे नाही, तर शेतकरी आज एकाच कारणामुळे आत्महत्या करत आहे, तो म्हणजे नरेंद्र नावाचा एक दलिंद जो आहे, हा याचाच व्यक्ती आहे आणि तोच माणूस हा असा म्हणू शकतो. आणि हे सर्व करणं म्हणजे काय, तर आता भारताच्या नागरिकाला आपल्याला फास आता आवडलं तो तूफान बदल जाते हैं, ये उबलती है तो भूचाल उबल जाते हैं, इसे बुझाने की कोशिश मत करो, इसका तेवर बदले तो इतिहास बदल जाते. पक्ष बोलू शकता, पाहिजे तो पुढारी बोलू शकता, पाहिजे त्या माणसाला पाहिजे तेवढी मोठी शासकीय जमीन देऊ शकता. हा संघर्षाचा पॅटर्न आहे. नांदेड पॅटर्न हा काँग्रेसचा विचार घेऊन जाण्याचा पॅटर्न आहे. नांदेड पॅटर्न धोक्याचा पॅटर्न नाही, हा स्वाभिमानाचा आहे. नांदेड पॅटर्न हा आत्मविश्वासाचा आहे आणि या बळावर आमची काँग्रेस ही पुढे जाईल. मंडळी, आपल्या सगळ्यांपर्यंत येण्याकरता थोडा उशीर झाला, कारण गुणवंत बापूराव पवार या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. कापसाचा शेतकरी आत्महत्या करत होता, सोयाबीनचा हरभऱ्याचा तूर पेरणारा शेतकरी आत्महत्या करत होता. मात्र उसावाला शेतकरी जो आहे हा फॉर्च्युनरमध्ये प्या 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 वाजवत फिरत होता. आणि हळदीवाला आणि उसावाला आणि ओलायतीवाला जो शेतकरी आहे याचं चांगलं जोरात सुरू आहे, अशा प्रकारचा एक समज जो होता त्या समाजालाही आज महाराष्ट्रामध्ये कुठेतरी चुकीचा गैरसमज आहे आणि त्या समाजाला समजला तडा गेला आणि बागायतदार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ही आत्महत्या ही कर्जामुळे जरूर असेल, व्यसनामुळे निश्चित नाही. कारण शेतकरी आत्महत्या करतो तर कुठेतरी त्याला व्यसनाधीन म्हटलं जातं. सर्वाधिक व्यस्त ज्या क्षेत्रांमध्ये आहे ते चंदेरी दुनियातलं क्षेत्र आहे, तिथे आत्महत्या नाही, उद्योग क्षेत्रात आत्महत्या नाही, नोकरदार मंडळीत आत्महत्या नाही. मात्र शेतकरी आत्महत्या करायला लागला की त्याच्या आत्महत्याचं वर्गीकरण आणि विश्लेषण नाहीये, दुर्दैवाने कुठेतरी केलं जातं. ही आत्महत्या जी आहे ही आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कट कारस्थानामुळे नाही, तेजी मंदीमुळे नाही, तर शेतकरी आज एकाच कारणामुळे आत्महत्या करत आहे, तो म्हणजे नरेंद्र नावाचा एक दलिंदर जो आहे हा या भारताचा पंतप्रधान झालेला आहे. आणि हे दलिंदर काय आहेत, नरेंद्र मोदी पनोती काय आहेत, तर नरेंद्र नावाचे पंतप्रधान झाल्यापासून शेतमालाचे भाव पडत चालले. काय म्हणाला होता, भाई और बहनों हर किसी के खाते में 15-15 लाख डालूंगा. भाई और बहनों ना खाऊंगा ना खाने दूंगा. आज खानेवाले जे नाव घेत होते तेच त्याच्या पुढे आता घालेल लोटांगण वंदीचरण करत आहेत. काय म्हणाले होते दलिंदर साहेब की शेतमालाला उत्पन्नाच्या 1.5 भाव देऊ, दरवर्षी 2 कोटी रोजगार देऊ, 100 स्मार्ट सिटी देऊ, अजून काय 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 म्हटलं सांगितलं तर आपल्यालाच आपलं किती फसवल्या गेलं याचं दुःख होईल. मात्र तरुणांना रोजगार नाही, महिलांची सुरक्षितता ठिकाणावर नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, 7-12 कोरा करतो म्हणता म्हणता आता आपलं सर्वांचं 7-12वर नाव कोरं करून अडाणी आणि अंबानी यांचं नाव 7-12वर चढवण्याचा फास जो आहे हा नरेंद्र मोदी या पनोती नावाच्या एका माणसाने आणि एका लक्ष नसणाऱ्या व्यक्तीने केलेली आहे. गरीब जो आहे हा अधिक गरीब होत चाललाय, श्रीमंत जो आहे तो अधिक श्रीमंत होत चाललाय. विदेशातून आयातीवर आणि आपल्या निर्यातीवर कुठलंही धोरण नाही, कुठलंही नियंत्रण नाही. कार्यगड्या कसं तर ट्रम्प तात्या म्हणतील तसं. सांग ट्रम्प काय करू, उपट पराठी ढेर हो. ही आपल्या नरेंद्र नावाच्या सिलेंडर असणाऱ्या माणसाची एक भूमिका आहे. त्यामुळे स्वाभिमान शिल्लक नाही. शेतकऱ्यांच्या आणि या भारतातल्या जनतेच्या, तरुणांच्या, युवकांच्या समस्यांशी काही देणं घेणं नाही, अशा प्रकारचं एक नेतृत्व आज गेल्या 12 वर्षापासून दिल्लीमध्ये बसलेलं आहे. जो झोपी गेलेला आहे त्याला जागा करणं सोपं आहे, मात्र झोपीचं सोंग करणाऱ्या माणसाला जागा करता येत नाही. त्याला काय करावं लागतं, तर आसूड जो आहे हा आसूड त्याच्यावर उगारावा लागतो. आणि आज नेमका राजकारणातला, समाजकारणातला आणि राष्ट्राचा एक नागरिक या नात्यानं आज हाच आसूड जो आहे हा आसूड केंद्र सरकारवर ओढण्याच्या अनुषंगाने आणि केंद्र सरकारला हा आसूड दाखवण्याच्या अनुषंगानं आज नांदेडमध्ये तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलो. मी जे बोललो ते खरं बोललो का खोटं बोललो, खरं बोललो का खोटं बोललो? शेतकरी परेशान आहे का? शेतकऱ्याला त्याच्या उत्पन्नाच्या आधारावर 1.5 भाव मिळतोय? काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची?
परीक्षा आहेत मात्र पेपर फुटतो, पेपर लीक आहे. डिग्री आहे मात्र नोकरी नाही. पोरांचे मावले हो, तुमचे पोरं जे आहेत ते चांगले टोंपे झाले मात्र लग्न व्हायचं त्याचा पत्ता नाही. पाहुणे आता येतील मग येतील. नवीन कपबशा आणल्या, पोह्याच्या प्लेटी आणल्या, चमचे आणले, सोफा सेट आणला, मात्र पाहुणे काही फिरकायला तयार नाही. पोरांचे लग्नही आता होणं मुश्किल झालं का तर त्याला नोकरी नाही. लाडकी बहीण म्हणून मतदान घेऊन घेतलं मात्र 1 कोटी लाडक्या बहिणींना त्या योजनेतून काढून टाकलं. 1,500चे 2,500 करू म्हटलं तर दूरच राहिलं. मात्र KYCच्या लाईनीत उभे करून या बोहाऱ्यांनी आता या बहिणीलाही फसवलं, तरुणांनाही फसवलं, शेतकऱ्यांनाही फसवलं. आणि हे सगळं फसवणूक करत असतानाच आपल्या देशाचं जे अर्थशास्त्र आहे हे अर्थशास्त्र आता उलट्या दिशेने फिरायला लागलंय. 40 रुपये मिळणार होतं डिझेल, 35 रुपये मिळणार होतं. सिलेंडर 100 रुपयात मिळणार होतं. आता सिलेंडर कितीवर गेलं माय जोऱ्यात सांगा. 1,000 आणि त्या 1,000साठी काखेत पाण्याची बाटली हातात दुपारच्या जेवणाचा डब्बा घेऊन लाईनीत उभं राहावं लागतं. कधी भेटन का नाही भेटन ते सांगता येत नाही. काय झालं डिझेल अब की बार 100 के पार. आणि तेही भेटताना नांदेड जिल्ह्यात आणि माझ्या बुलढाणा जिल्ह्यात तो रंगा कापू पथा या लाईनीच्या लाईनी आणि घे बाबू टोले नाही. आणि वर नरेंद्र मोदी काय म्हणतात, भाई और बहनों विदेश में यात्रा मत करो. आणि हा बोहारा लगेच विमानात बसून फरार होऊन जातो. अजून काय म्हणतो, मेरी महिलाओं से भी गुजारिश है कि सब्जी करते समय काय सब्जी करते समय तेल का इस्तेमाल कम करो. म्हणजे याचा अर्थ काय, आपली गरिबी देश गरीब झालेला आहे आणि आता तुम्ही पोटभर घेऊ नका, मोटरसायकली फोडू नका, आता दूरचाच विषय राहिला. मात्र हे कोण म्हणतं, ज्याची आर्थिक परिस्थिती खराब होते, जो पनौती आहे, ज्या देशाला पनौती लागते, तोच व्यक्ती आणि तोच माणूस हा असा म्हणू शकतो. आणि हे सर्व करणं म्हणजे काय तर आता भारताच्या नागरिकाला आपल्याला फास आता आवडणं सुरू झालेलं आहे. बहुजनाच्या गळ्यातला फास आवडणं सुरू झालाय. बेरोजगारी, दारिद्र्य रेषेची संख्या वाढणं, उत्पन्नाचा अभाव आणि हा आपल्या गळ्याचा फास आवडत असताना काही मुठभर लोकांचं चांगलं होत आहे. विजय मल्ल्या नावाचा माणूस माहिती आहे का, तो मोदीचा साडू असन. कारण कोट्यावधी कर्ज त्याचं माफ केलं. चौकशी नावाचा एक माणूस आहे, मोहल चौकशी, त्याचं कर्ज माफ केलं. नीरव मोदी बी आहे, त्याचं तर शिल्लकच कर्ज माफ झालं सर. त्याची तर भावकीच आहे, त्याच्यामुळे त्यानं देश लुटून बी नेला तरी चालतो, त्याचंही कर्ज माफ झालं. रिसेटलमेंट नावाचा एक भानगड आला आणि त्या रिसेटलमेंटमध्ये अंबानी, अडाणी याचे कर्ज माफ झाले. मुंबई विकणं चालू आहे, महाराष्ट्र विकणं चालू आहे, कोळशाच्या खाणी विकणं चालू आहे, गडचिरोली देखील आता विकायला बाकी ठेवली नाही. आणि आता स्वतःचे घरं भरता 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 बंगलेच्या बंगले जे आहेत, आटलाटासारखे बंगले, ते गज नोटानं भरले. 500 रुपयाची नोट पाहिली का तुम्ही डोळ्यानं? महिना 2, 4, 5, 6 महिने झाले 500 रुपये भेटा दिसायला तयार नाही. बँकेत गेल्यावर बँक मॅनेजर म्हणते की ऑनलाईन भरतो, खातं संभव सांगा, तुमचं त्याच्याशी काम आहे, त्याच्या खात्यात पैसे टाकतो, कॅश मागू नका. पतसंस्थावाले तर डोकं खाजू बेजार झाले. 25,000 50,000च्या वर बँकेतून विड्रॉल भेटत नाही. मग 500 रुपयाची नोट गेली कुठं? 2,000 रुपयाच्या नोट गेल्या कुठे? या बोटा ज्या होत्या आहे 500च्या, या सुटकेच्या खोके कंटेनरच्या कंटेनर भरू 50 खोके तिथे वाटणं चालू आहे. काल 6 खासदार बी गेले, 20 जे आहेत तेही लांबवले. आणि अशा सगळे खासदाराचे रंग पाहत असताना आपले खासदार काय म्हणतात, काही मिळालं नाही तरी चालेल, मात्र मी शेतकऱ्यांना आणि माझ्या नागरिकांना मतदाराला सोडणार नाही. हे केवळ काँग्रेसच म्हणू शकते, कारण राहुल गांधी नेतृत्व करतात. 500च्या नोटा बाजारातून गायब झाल्या आणि त्या गायब होत असताना पुन्हा सांगू द्या की तुमच्या जिल्ह्याच्या बॉर्डरवरून रस्ता चालला आहे, त्याचं नाव काय? शक्तीपीठ महामार्ग. कुठून निघू राहिला?
नागपूरवरून, गडचिरोलीवरून, सेंट्रल इंडियातून कुठे चालला? गोव्याला. उलाला उलेलो. आता गोव्याला कोणती शक्ती प्यायला पाठवून राहिले बाबा फडणवीस साहेब? हा शक्ती भक्ती काही नाही. हा जो आहे हा सेंट्रल इंडियातलं खनिज जे आहे हे समुद्रापर्यंत घेऊन जाण्याकरता हा उद्योगपतींसाठी टाकलेला रेड कार्पेट आहे. पेरण्या होऊ नाही राहिल्या, अल निनो आलं, पाऊस येऊ नाही राहिला, धोंडी पाणी दे म्हणता म्हणता आता चिमणी म्हणायला लागली की चोच वर पाणी दे, माऊली म्हणायला लागली हंडा पाणी दे, घशाला कोरड पडली. मात्र शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही. फडणवीस साहेब हे ट्रम्पचं आणि त्यांच्या उद्योगपती मित्रांचं लालोल चांगुल करायला कुठेतरी गुंतलेले आहेत, पक्ष फोडायला गुंतलेले आहेत. खासदार साहेब, 1 नेशन 1 इलेक्शन एवढा पुरता हा खेळ नाही. हा खेळ खूप मोठा आहे. 1 नेशन 1 इलेक्शनच नाही तर 1 नेशन 1 एक्झामिनेशन पण ठेवली. आणि 1 नेशन 1 एक्झामिनेशन ठेवून त्या लेकरांच्या जवळचे पैसे आणि त्यांचं भविष्य टांगतीला ठेवलं. आणि आज 1 नेशन 1 एक्झामिनेशनचं काय झालं हे आपण सगळ्यांनी या परीक्षांच्या माध्यमातून पाहिलं. आता पक्ष फोडाफोडी चालू आहे आणि या पक्ष फोडाफोडीमध्ये आता 1 नेशन आणि 1 पार्टी ठेवायची आहे. फक्त भाजप आणि आपण सर्व गुलाम. पहिले मुठभर लोकांच्या हातात राज्यसत्ता होती, धर्मसत्ता होती. आता फक्त एका पक्षाच्याच हातात, मुठभर पक्षाच्याच हात लोकांजवळ या देशातली राजसत्ता, धर्मसत्ता, अर्थसत्ता, कृषी सत्ता, सर्व सत्ता जी आहे ती त्यांच्या हातात. आणि त्यांच्या हातात ही सत्ता असण्याकरता फटाफट आमदार, खासदार आणि गाव पुढारी पण हे फोडायला लागलेले आहेत. माझी माध्यमांना विनंती आहे की गड्या आमचं बी खरं बोलणं जरा सांगत जा, दाखवत जा. हे 1 नेशन 1 इलेक्शन 1 एक्झामिनेशन 1 पार्टी एवढ्या पुरतं नाही तर येणाऱ्या काळात 1 नेशन आणि 1 चॅनलच राहणार आहे. एवढे सगळे जण आमचे पत्रकार मित्र बोंब घेऊन फिरतात. नो बोंब, एकच बोंब, एकच चॅनल. आणि हा देशाची वाटचाल ही नरेंद्र मोदी करत आहे. आणि त्यांना या देशाच्या आमच्या लोकशाहीशी आणि संविधानाशी जर तुम्ही खेळलात तर खबरदार, हा इशारा देण्याकरता आज असून मोर्चा आपण काढलाय. आणि या असून मोर्चाच्या अनुषंगाने त्यांना विनंती पण आहे की या देशाच्या लोकशाहीशी, आमच्या उज्ज्वल परंपरेशी खेळू नका. आणि याच्याशी जर खेळाल तर या देशात अराजकता होईल. म्हणून आसूड दाखवत असताना दुसरीकडे दुरितांचे तिमिर दाव विश्वस्व सर्व सुले पाहो, जो जे वाचिल तो ते लाव प्राणी जाते सांगत असताना, जे घरांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जोडो मैत्र जीवा, हे सांगत असताना मोदींना हाही इशारा द्यायचा आहे की ये मचलती है तो तूफान मचल जाते हैं, ये उबलती है तो भूचाल उबल जाते हैं, इसे बुझाने की कोशिश मत करो, इसका तेवर बदले तो इतिहास बदल जाते हैं. आणि त्यासाठी आज हा असून मोर्चा आमच्या खासदार साहेब आणि त्यांच्या 2 नवीन अध्यक्ष सहकाऱ्यांनी हा इशारा देण्याकरता मोर्चा काढलेला आहे. आम्ही मतं मागायला आलेलो नाही, दुसऱ्या कोणाला शिवाय देणं हेही आमचं काही औचित्याचा आणि आमचा हा काही इंटरेस्टचा विषय असू शकत नाही. पर जो भी कहेंगे सच कहेंगे और सच के सिवा कुछ नहीं कहेंगे. त्यामुळे आता आपण सर्वांनी मिळून एक दुसऱ्या स्वातंत्र्याची क्रांती तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना करायची आहे आणि त्या क्रांतीचा आगाज आहे. म्हणून आपण सर्व भारतीय नागरिक होऊन या मोर्चाला सगळेजण पुढे जाऊ. एवढं सांगतो. जाता जाता हा बघा, बडे मिया तो बडे मिया, ते फसवूनच राहिले ना. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. या फडणवीसचं काय करायचं? मी काय म्हणून राहिलो. नरेंद्र देवेंद्रचं करायचं काय? मी देवेंद्र फडणवीसांचं एवढंच सांगेल की बाहुबली एक मंत्री आहे. त्या बाहुबली मंत्री जे आहे ते काय म्हणाले की देवेंद्र फडणवीसांजवळ दैवी शक्ती आहे आणि त्या दैवी शक्तीतून ते कोणालाही आमदार करू शकतात. माझं तुम्हाला सांगणं आहे जयकुमार गोरेजी, जयराधा, अशी शक्ती तुमच्या मुख्यमंत्र्याजवळ खरंच आहे. पाहिजे तो पक्ष फोडू शकता, पाहिजे तो पुढारी फोडू शकता, पाहिजे त्या माणसाला पाहिजे तेवढी मोठी शासकीय जमीन देऊ शकता, पाहिजे ते आपले देवेंद्र फडणवीस जे ते करू शकतात. मात्र त्या दैवी शक्ती असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना जयदादा हे सांगा की शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करून टाक बाबा. त्या देवेंद्र फडणवीसांना हे सांग की भ्रष्टाचार जो आहे तो संपवून टाक. त्या देवेंद्र फडणवीसांना हेही सांगायचं आहे की खरात बाबासारखे जे माणसं आहेत, या खरात बाबासारख्या माणसांचे जे चाळे आहेत ते भस्म होऊन जातील. अशी पण काहीतरी एक शक्ती ही देवेंद्र फडणवीसांना ती दाखवायला लावा. कारण शक्ती जी आहे ती शक्ती युक्तीतून आहे का केसांनी गळा कापल्यातून जाणार नाही. मात्र युवकांच्या रोजगाराचा प्रश्न येतो तर दैवी शक्ती येत नाही.
विचार आणि नैतिकतेने चालताना विचाराची शक्ती येत नाही, शोषण चालताना तुमच्याजवळची दैवी शक्ती येत नाही, शेतकऱ्याचं चांग भला करून या देशात आपल्या समाजाचं पांग फिटण्याची शक्ती येत नाही, रोजगार देऊन ती दैवी शक्ती आपल्याला वापरता येत नाही. आपली शक्ती कशासाठी आहे तर केवळ पक्ष फोडण्यासाठी आहे आणि सत्तेच्या हव्यासासाठी आहे. याला दैवी शक्ती म्हणत नाही, याला संस्कृती म्हणत नाही, याला विकृती म्हणतात. आणि या विकृतीचा नायनाट हो, ही विकृती भस्म हो आणि देवेंद्र फडणवीसांना सुबुद्धी मिळो, ही आजच्या या असूर मोर्चाची असणारी आमची अपेक्षा आहे. आणि हा असूर जो आहे हा आजच्या मोर्चातून संपणार नाही. जोपर्यंत बळीराजाचे राज्य येणार नाही तोपर्यंत हा आमचा असूर हातातला खाली येणार नाही. हा देखील इशारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतो. आणि नांदेड पॅटर्न हा संघर्षाचा पॅटर्न आहे. नांदेड पॅटर्न हा काँग्रेसचा विचार घेऊन जाण्याचा पॅटर्न आहे. नांदेड पॅटर्न धोक्याचा पॅटर्न नाही. नांदेड पॅटर्न जिधर बम उधर हमचा नाही. नांदेड पॅटर्न हा स्वाभिमानाचा आहे. नांदेड पॅटर्न हा आत्मविश्वासाचा आहे. आणि या बळावर आमची काँग्रेस ही पुढे जाईल, जनतेच्या शेतकऱ्याच्या समस्या पुढे घेऊन जाईल. हा शब्द आपल्या सगळ्यांना आजच्या या असूर मोर्चाच्या अनुषंगाने देतो. आणि तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही परिवर्तन करू. सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्यांनी पुढे आझाद हिंद संघटना काढली. महात्मा गांधी आमचे अध्यक्ष होते, नेहरू आमचे अध्यक्ष होते, मौलाना कलाम आमचे अध्यक्ष होते. या सर्वांचा वारसा हा पुढे घेऊन जात असताना आज थेट नागरिकांना आम्ही साथ घालत आहोत की तुम्ही आमच्या सोबत या, आमच्या सोबत असा. या देशाचं संरक्षण, या देशाची सुरक्षा आणि बहुजनांचं राज्य आदल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा शब्द या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतो. आणि हा असूर ज्या सरकारवर आम्ही ओढत आहोत त्या सरकारने जागा व्हावं हा इशारा देतो आणि थांबतो. धन्यवाद. काँग्रेस पक्षाचा. आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.